आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. नाही जाऊ द्या प्लीज शांत चला प्लीज शांत व्हा तू. सर शांत व्हा, काही झालं नाहीये मला. बाप्पाच्या कृपेने तुम्ही वेळेत पोहोचला तरी मला काहीच झालं नाहीये. बघा काही झालंय का मला, मी ठीक आहे की नाही. तो गेलाय आता, जाऊ द्या त्याला. विघ्न टळलंय की नाही. तुम्ही प्लीज आता शांत व्हा. हा हे बघा आता तुम्ही सगळ्यांनी मूड चांगला करा. आपण आता हसत खेळत बाप्पाला निरोप देऊयात. हा सर सर चल देवा. देवा सई बरोबर बोलते. सर सर द्या माझ्याकडे द्या. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा मोरया. आज जर सईंना काही झालं असतं तर मी जगू शकलो नसतो बाप्पा. तुझ्यासोबत सईंच्या सगळ्या अडचणी घेऊन जा प्लीज. त्यांची काळजी घे. बाप्पा तू वेळेस सरांना माझ्याजवळ पाठवलंस म्हणून हे संकट टळलं. असाच आमच्या पाठीशी कायम उभा राहा. बापरे, हेअर कट करायला पाहिजे देवांश. कधी वेळ मिळणार आहे माहिती नाही. अरे यार, हे रोज रोजचं झालं ना माझं. कुठे ठेवलं असतं मी हे वॉलेट वॉच, सिरियसली कळत नाही. सईंना पण ना तर विचार. तुमच्यासाठी कॉफी. नाही ते कॉफी वगैरे नंतर, मला आधी माझं वॉलेट आणि माझी वॉच द्या प्लीज. तुम्ही आधी बस. बसा काय? अहो बसा काय? ही कॉफी घ्या. हा मी ते घेतोय पण मला प्लीज द्या लवकर. तुम्ही ना नेहमी विसरता. एकाच जागी ठेवलेले असतात, कुठे पळून नाही जा. हॅलो एक मिनिट, ते पळून नसेल जात तरी मला आयत्या वेळी नाही सापडत ना, मी काय करू? थँक्यू थँक्यू सो मच. द्या. हो पण वा हे इथेच होतं, मस्त. द्या. मी देणार नाही आज. नाही म्हणजे? तुम्ही आज ऑफिसला नाही जाणार. काय बोलताय सई? अहो ऑलरेडी उशीर झालाय मला. द्या पटकन. तुम्हाला माहिती नाही किती का. सर आज मामा आणि आईला मी घरी बोलवणार आहे आणि ज्वेलरी शॉपमधून सेल्समनला पण बोलवणार आहे. तुमच्या वाढदिवसासाठी ते 5 तोळे सोनं घ्यायचंय ना, त्याची खरेदी करायची. ओ हे कसं कधी ठरलं? आय मीन अचानक. कधी ठरलं म्हणजे? आता तुमचा वाढदिवस येतोय ना, मग खरेदी करायला नको? नाही पण 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 ऑन अ सिरियस नोट सई, या सगळ्याची काहीच गरज नाही सिरियसली. पण मला आहे ना गरज. आणि भैरवी मॅडमने मला काय चॅलेंज दिलं होतं हे विसरलात का तुम्ही? सई तुम्ही अजून पण ते सगळं तुमच्या डोक्यात ठेवलंय. कम ऑन, विसरा ते सगळं. आईला सवय रागात कधी कधी असं काहीतरी बोलून जाते ती. आता इतक्या दिवसात तुम्हाला पण कळलं असेल ना तिचा स्वभाव. ते बोलते पण तिच्या मनात काहीच नसतं आणि यावेळेला पण नसेल. आय एम डॅम शुअर. फॉरगेट इट. नका जास्त विचार करू त्याचा. नाही सर, एक वेळेस तुम्ही विसरू शकाल पण मी नाही विसरू शकत. आणि तुम्ही म्हणताय तसं कदाचित भैरवी मॅडम आता काहीच नाही बोलणार, पण भविष्यात कधीतरी हा विषय उकरून काढतीलच ना. आणि नेहमीप्रमाणे बोलून दाखवतील की तुला हे चॅलेंज पूर्ण करता आलं नाही, माझ्या मुलासाठी तू काहीच करू शकली नाहीस. माझ्या घरच्यांचा अपमान करतील आणि हे सगळं मला नाही होऊ द्यायचंय म्हणून मी सगळं करते.
फाईन फाईन फाईन. तुम्हाला जे योग्य वाटतंय ते करा तू. ओके. पण प्लीज या सगळ्यात टेन्शन नका घेऊ, स्वतःला त्रास नका करून घेऊ. मी आहे ना. आणि तुम्हाला खरं असं वाटतंय का की मी घरी थांबायची गरज आहे? आय मीन ऑफिसमध्ये पण खूप काम आहे वसई सध्या, तुम्हाला माहिती आहे ना किती वर्कलोड आहे. सो मी जातो ना ऑफिसला. झालं तुमचं? तुम्ही विसरलात का सर? मी तुमची बायको तर आहेच, पण त्याचबरोबर तुमची सेक्रेटरी पण आहे. आणि आज तुमच्या जेवढ्या काही महत्त्वाच्या मीटिंग्स होत्या ना त्या रिस्केड्यूल केल्या. आणि तुमच्या सगळ्या महत्त्वाच्या फाईल मी आज घरी आणायला लावल्यात. वर्क फ्रॉम होम करू शकतो आपण, हो की नाही? वाव, आय एम इम्प्रेस्ड. कुठल्या मूर्खाने तुम्हाला सेक्रेटरी म्हणून अपॉइंट केलं? नाही, आय मीन तुम्हाला सेक्रेटरी नाही, तुम्हाला तर बॉस असायला हवं होतं ना. बरं, आता माझं कौतुक पुरे. ऑफिसचं खूप काम आहे असं कोणीतरी म्हणालं होतं ना आत्ता. मग ऑफिसच्या वेळेत फक्त ऑफिसची कामं. ठीक आहे, बसा. हो, आणि ही कॉफी प्या, थंड होईल. कॉफीसाठी इतकं फोर्स का करता हो? काय मिक्स वगैरे केलं काय यात? मिक्स केलंय. बायको आहे मी तुमची, प्रेमाने बनवलंय तुमच्यासाठी. चला मग पहिला सिप तुम्ही. दे. वाव. बरं, आता ऑफिसचं काम करा, टाइमपास नका करू, मी आले. ओके. हा, बोल सई. हॅलो मामा, हे बघ, मी सांगितल्याप्रमाणे रेडी आहात ना तुम्ही? पैशांची व्यवस्था झाली आहे ना? आम्ही रेडी आहोत, पैशाची व्यवस्था पण झाली आहे. बरं ठीक आहे, तू आणि आई लवकर घरी या. हा, आणि मी ज्वेलरी शॉपमधून सेल्समनला पण बोलवलं, त्यामुळे वेळ लावू नका खूप. अरे वा, हे तू फार बरं केलंस. त्या ज्वेलरी शॉपमधनं माणसांनाच घरी बोलवलेस, म्हणजे दागिन्यांची खरेदी आजच होऊन जाईल. हो हो, पण तुझी आई यायला तयार नाहीये ना. ती म्हणते की तू एकटाच जाऊ दे. नाही या मामा, तू आईला घेऊन येणार आहेस. तू एक काम कर, तू आईकडे फोन दे, मी बोलते तिच्याशी. हा, देतो. ये, सई बोलते. हा सई, बोल. हॅलो आई, तू आज इकडे माझ्या घरी येणार आहेस? हा, अगं माझं काय काम तिथे? मामा येईल ना पैसे घेऊन. नाही आई, आज तर तू यायलाच हवंस. नाही, इतके दिवसापासून भैरवी मॅडम आपला अपमान करत आला. आज ना त्यांचं तोंड बंद करायची वेळ आली. आणि असे त्यांना पैशांची भाषा कळते ना, मग मला त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायचं. त्यामुळे तू प्लीज ये. आणि हो, येताना छान नटून थटून आठवणीने. काय? अगं मला नाही आवडत नटायला, मी आपली साधीच बरी. आई, मला असं नाही म्हणायचं आहे, पण समोरच्याला काही गोष्टी पटवून देण्यासाठी ना आपल्याला त्यांच्यासारखं वागावं लागतं. आणि मी तुला म्हणत नाहीये तू कायम अशीच राहा म्हणून. तू जशी आहेस ना तशी खूप छान आहेस. तुला गरज नाही या सगळ्या गोष्टींची. पण मला भैरवी मॅडमच्या डोक्यात प्रकाश पाडायचा, त्यामुळे प्लीज आजच्या दिवस माझ्या मनाप्रमाणे वाग ना, प्लीज. बरं, तू म्हणशील तसंच होईल. येतो आम्ही. ठीक, लवकर ये, मी वाट बघते तुमची. ठीक आहे? हो हो, बाय. मी ऐकलं ते खरं आहे का? तुम्ही जाताय का जहागीरदारांकडे? हो, महत्वाचं काम आहे. अहो, मी काय म्हणते,
किती दिवस झाले अंजलीला भेटलेले नाहीये. मी येते तुमच्या बरोबर. हा नको, तिथे येऊन मला कुठलाही गोंधळ नकोय. तू आपण इथेच थांब. अहो असं काय करताय? नाही ते सगळ्या फुटाणे का ना. मला सुद्धा अंजलीला भेटावंसं वाटणार ना. तुला जर का फक्त अंजलीलाच भेटायचं एवढाच हेतू असताना तर माझी काही हरकत नव्हती. पण तुझ्या सुपीक डोक्यामध्ये नक्की काहीतरी शिजत असणार. ते म्हणून म्हटलं की मला सईच्या सासरी कुठलाही गोंधळ नकोय म्हणून तू यायचं नाहीस. तुम्हाला काय मी ते हिंदी पिक्चर मधली विलन ललिता पवार वाटते का हो? माझं फक्त नाव ललिता आहे. नावातच आलं. नाही तुम्हाला पटो किंवा न पटो, पण मला सईबद्दल खूप वाटतं. म्हणजे सईचं आज जे काही सगळं चांगलं चाललंय मला ते बघून बरंच वाटतं. तुम्हाला नाही पटणार आहे माहितीये मला. बरं शेवटी माझी लेकी की नाही, तिच्यासाठी माझा जीव तुटणार नाही. माझ्यापासून लांब राहतीये, मला तिला बघावंसं भेटावंसं वाटणार ना. म्हणजे तुम्ही सांगा ना यांना. मधू येऊ दे ना. ताई तिला असं काय करतोय सारे? अंजलीला भेटावंसं वाटत असेल ना, आणि अंजलीला सुद्धा ओढ वाटत असेल आईबद्दल. वहिनी तू काही ऐकू नको त्याचं, तू चल आमच्यासोबत. येते मम्मी. हा ताई म्हणतीये म्हणून तुला घेऊन जातोय. पण तिकडे जाऊन जर का काही गोंधळ घातलास किंवा कुठल्याही कामामध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे. अरे यार, सकाळी सकाळी हिचा आवाज ऐकल्यावर दिवस कसा चांगला जाईल. बोला. हा भैरवी मॅडम, अहो मला ना तुम्हाला एक महत्वाची बातमी सांगायची आहे. तू फक्त बातमी सांग, ती महत्वाची आहे का नाही हे मी ठरवेन. बोल. अहो तुम्ही ते सईला काहीतरी चॅलेंज दिलं होतं ना, देवांश्रावांसाठी दागिने विकत घ्यायचं. त्याची काळजी तू करायची गरज नाहीये, कारण सई एवढे पैसे जमवू शकणारच नाही. ती हे चॅलेंज हरणार आहे. हो नाही, पैशांची सोय झालीये. काय? हो आत्ताच काहीतरी ये म्हणत होते. म्हणजे आम्ही 3 जण येणार आहोत आज दागिने घेऊन तुमच्याकडे, वंच हे आणि मी. आम्ही म्हणजे तो कोण सोनार आहे ना दागिने बनवणारा, त्याला बोलवलंय म्हणे तिकडे. म्हणजे तुम्ही डिझाईन बघाल आणि मग दागिन्याचं काम आजच करून टाकूया असं काहीतरी ऐकलं मी. अच्छा, सईला काय वाटलं? ती देवांसाठी दागिने घेऊन माझं तोंड गप्प करेल, तिच्या घरच्यांच्या समोर माझा अपमान करू शकेल असं वाटतंय का तिला? ठीक, येऊ दे. नाही सई आणि त्या तिच्या घरच्यांना त्यांची जागा दाखवली ना तर नाव नाही लावणार भैरवी. हा हा हा, काय सुंदर सुगंध सुटलाय ग स्वयंपाकाचा. काहीतरी खास बेते वाटतं. आज काय विशेष? आई, आज मामा आणि आई येत आहेत घरी, त्यामुळे त्यांच्या आवडीचं जेवण बनवते. अरे वा, काय काय बनवलंयस मग? मामाला माझ्या हातचं गोड आंबट वरण आवडतं ना, ते बनवलं. आणि आईला वालाचं बिरडं. वालाचं बिरडं? अगं मला पण खूप आवडतं. हो,
आई मी वांग्याचे काप पण बनवते, तुम्हाला आवडतात? म्हणजे काय आत्ताच तोंडाला पाणी सुटलं बघ. मस्त बेत आखलायस एकदम. आज पहिल्यांदा कितीतरी दिवसांनी तुझ्या घरातले या घरात मानाने जेवतील. नाहीतर आजपर्यंत जेव्हा जेव्हा ते या घरात आले त्यांना अपमानच सहन करावा लागला. पण आज तू जे काही केलंयस ना, त्यानंतर मला नाही वाटत की भैरवीताई तुला काही बोलायची हिंमत करतील यापुढे. देवाने तुझी प्रार्थना ऐकली बघ. आता तुला कशालाच घाबरायची गरज नाहीये. भैरवीताईंपुढे नेहमीच मी तुझी बाजू घेण्याचा प्रयत्न केला सई, पण ते मला कितपत जमलं ते मलाच माहिती नाही. कारण ना सुरुवातीपासून मी नेहमी ताईंचं ऐकत आले. मग आता आयुष्यभर मला त्यांचं ऐकावंच लागेल ना. पण मी जी चूक केली ती तू करू नकोस. नम्रपणे का असेना, पण त्यांना उत्तर देत जातो. आई मला काय वाटतं माहितीये का, आज नंतर मला नाही वाटत भैरवी मॅडम कधी माझा अपमान करते नाही. आणि खरं सांगायला गेलं तर तुम्ही आहात ना म्हणून मी टिकून आहे. नाहीतर माझं या घरात राहणं खरंच खूप कठीण होतं. आणि तुम्ही मला तुमची मुलगी मानता ना, मग मुलगी म्हणून मी तुम्हाला सांगते, तुम्ही सुद्धा भैरवी मॅडमचं नका ऐकून घेत जाऊ. आणि त्या जर चुकल्या ना तर त्यांना त्यांची चूक दाखवून देत जा. घाबरायची काहीच गरज नाहीये, कारण आता तुमची मुलगी तुमच्या सोबत कायम असणार आहे. मग टेन्शन का घ्यायचं कसलं, हो की नाही? माझ्या लाडक्या सासूबाई. हॅलो. हॅलो भैरवी मॅडम, कशा आहात तुम्ही? आय एम गुड. मला कळलं तुम्ही आमच्या घरी येणार आहात. हो मॅडम, सई मॅडमचा कॉल आला होता. ओ सो आता तुम्ही सई मॅडमच्या ऑर्डर्स फॉलो करायला लागलेत तर? नाही मॅडम, म्हणजे तसं नाही ते. ओके ओके, इतकं टेन्शन घेऊ नका. मी गंमत करत होते. आफ्टर ऑल सई ही जहागीरदारांची सून आहे, त्यामुळे तिचं म्हणणं तर ऐकायलाच हवं तुम्ही, नाही का? येस मॅडम, तुमच्याकडे यायचीच तयारी करत होतो. आमचं लेटेस्ट कलेक्शन तुम्हाला दाखवतो, तुम्हाला एवढं आवडेल ते. बरं, आय होप तुम्हाला माहिती असेल की ही ज्वेलरी शॉपिंग कोणत्या ओकेजनसाठी आहे. माझ्या मुलाचं म्हणजेच देवांश जहागीरदारचा बर्थडे आहे आणि त्यासाठी ज्वेलरीची शॉपिंग होणार आहे. ओके ओके मॅडम. कारण देवांश त्याच्या बर्थडेच्या दिवशी एक्सक्लुझिव्ह आणि एक्सपेन्सिव्ह ज्वेलरी घालणार आहे. त्यामुळे तुमच्या कलेक्शनमधून सगळ्यात बेस्ट एक्सक्लुझिव्ह आणि एक्सपेन्सिव्ह ज्वेलरीच इथे आली पाहिजे. ओके? येस मॅडम, ॲज यू विश. ग्रेट, सी यू सून. ओके. वेलकम. आई, मामा, वरुण आलात तुम्ही?
तुला म्हणलं होतं ना की आम्ही येणार, आलो. हो ना, खूप आतुरतेने वाट बघत होते मी तुमची. बर चला बसा तुम्ही, या. सई बाळा, कशी आहेस तू? हिला काय धाड भरली आहे? तिथे तुमच्याकडे जेवायचे वांदे होते तिथे. इथे दिवसातून 3-4 वेळा मस्त गिळायला मिळतं हिला. ऐशो आरामाचं आयुष्य जगते तुमची मुलगी. हो ना ग? हो ना, अगदी बरोबर बोलताय तू. आई, मी खरंच इथे खूप मजेत असते. माझ्या आईने संस्कारच तसे केलेत ना माझ्यावर. ती नेहमी म्हणते परिस्थिती कशी पण असू दे, जुळवून घेता आलं पाहिजे. आणि तेच तर करते ना मी, त्यामुळे मजेत. तू जुळवून घेतेस? तू इथे ना आम्ही तुझ्याबरोबर ऍडजस्ट करतोय, तुझ्यासारख्या मिडल क्लास मुलीबरोबर.